तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले या स्वागत आहे. आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये इतर सुपर क्लाससारखेच अतिशय महत्त्वाचे येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असणारे प्रश्न कव्हर केलेले आहेत पाहणार आहोत. आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. ही सर्वात पहिली आपणा सर्वांची रिक्वेस्ट आहे. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर या सुपर क्लासला सुरुवात करूया आणि सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी असा आहे: सुपारी संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे? सुपारी संशोधन केंद्र हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. श्रीवर्धन या ठिकाणी जे आहे सुपारी संशोधन केंद्राची एक स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न: सुपारी संशोधन केंद्र स्थित असलेले श्रीवर्धन हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सुपारी संशोधन केंद्र स्थित असलेले श्रीवर्धन हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. रायगड या जिल्ह्यामध्ये सुपारी संशोधन केंद्र स्थित असलेले श्रीवर्धन हे ठिकाण एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न: नारळ संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? नारळ संशोधन केंद्र हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. भाट्टे हे जे ठिकाण आहे या ठिकाणी नारळ संशोधन केंद्राची एक स्थापना करण्यात आलेली आहे. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया मित्रांनो, काय आहे? नारळ संशोधन केंद्र स्थित असलेले भाट्टे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते ते सांगायचं आहे मित्रांनो. नारळ संशोधन केंद्र स्थित असलेले भाट्टे हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये नारळ संशोधन केंद्र स्थित असलेले भाट्टे हे ठिकाण एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न: भारतीय अंतराळ संस्थेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भारतीय अंतराळ संस्थेचे मुख्यालय हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. बेंगलोर या ठिकाणी जे आहे मित्रांनो भारतीय अंतराळ संस्थेचे एक मुख्यालय स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न: बिंदुसरा धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. बिंदुसरा हे प्रसिद्ध धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. बिंदुसरा नदीवर जे आहे बिंदुसरा हे प्रसिद्ध धरण एक बांधण्यात आलेले आहे. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी मित्रांनो पाहूया आपल्यासमोर, काय आहे? बिंदुसरा नदीवरील बिंदुसरा हे धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी बिंदुसरा नदीवरील बिंदुसरा हे धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील बीड हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये बिंदुसरा नदीवरील बिंदुसरा हे धरण एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न: भाटघर धरण हे खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? भाटघर धरण हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बांधण्यात आलेले आहे? कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. वेळवंडी नदीवर जे आहे भाटघर हे प्रसिद्ध धरण एक बांधण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी भाटघर धरण स्थित असलेले वेळवंडी नदीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते? भाटघर धरण स्थित असलेले वेळवंडी नदीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भाटघर धरण स्थित असलेले वेळवंडी या नदीला दुसऱ्या नीरा या नावाने एक ओळखले जात असते. पुढचा प्रश्न: वेळवंडी नदीवर स्थित असलेले भाटघर धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? वेळवंडी नदीवर स्थित असलेले भाटघर धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि मित्रांनो, या सोप्याशा प्रश्नाचं उत्तर आपल्याला कॉमेंट करून नक्की सांगायचं आहे. एक क्वेश्चन्स मी आपल्याला रोजच्या सुपर क्लास सारखा विचारलेला आहे. उत्तर येत असेल तर नक्कीच कॉमेंट करा, कारण ज्यांनाही उत्तर येत नाही ते सर्व विद्यार्थी कॉमेंट सेक्शनला व्हिजिट करून आपण जर उत्तर दिले तर नक्कीच पाहतील. त्यामुळे तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी, काय आहे? हेळवाक हे प्रसिद्ध धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? हेळवाक हे प्रसिद्ध धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. कोयना नदीवर जे आहे हेळवाक हे प्रसिद्ध धरण एक बांधण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न: कोयना नदीवर स्थित असलेले हेळवाक धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? कोयना नदीवर बांधण्यात आलेले हेळवाक धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कोयना नदीवर स्थित असलेले हेळवाक हे जे धरण आहे महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यामध्ये एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न: महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेला कोणत्या दिवशी सुरुवात केली होती? महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेला कोणत्या दिवशी कोणत्या वर्षी एक सुरुवात केलेली होती? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 योग्य राहील. महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेला जी सुरुवात आहे 12 मार्च 1930 या वर्षी या दिवशी एक केलेली होती. पुढचा प्रश्न: दुर्गापूर औष्णिक ऊर्जा केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? दुर्गापूर औष्णिक ऊर्जा केंद्र हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील चंद्रपूर हा जो जिल्हा आहे या
जिल्ह्यामध्ये दुर्गापूर औष्णिक ऊर्जा केंद्राची एक स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा चादरीसाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील कोणता जिल्हा चादरीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. महाराष्ट्रातील कोल्हापूर हा जो जिल्हा आहे चादरीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला एक जिल्हा बनलेला आहे. मित्रांनो, अनअकॅडमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि एकदम फ्रीमध्ये कॉम्पॅक्ट टेस्ट सिरीज घेऊन आलेली आहे, ज्यामध्ये आपल्याला 10 लाखापेक्षा जास्त स्कॉलरशिप मिळू शकते. जर आपण रँक 1 ते 3 मध्ये आला तर आपल्याला 100% स्कॉलरशिप मिळू शकते आणि आपण रँक 4 ते 10 मध्ये आला तर आपल्याला 75% स्कॉलरशिप मिळू शकते. तसेच आपण रँक 11 ते 50 मध्ये आला तर आपल्याला 50% स्कॉलरशिप मिळू शकते. आणखी एक मित्रांनो, 51 ते 100 मध्ये जर आपण रँकमध्ये आला तर आपल्याला 25% सुद्धा स्कॉलरशिप मिळू शकते. 50 लकी विद्यार्थ्यांना या ठिकाणी अमेझिंग प्राइजेस देखील मिळणार आहेत, जसे की हेडफोन, गुगल मिनी होम, मोबाईल आणि अमेझॉनचे वाउचर देखील या ठिकाणी मिळू शकणार आहेत. मित्रांनो, आपण या कंबाईन्ड टेस्ट सिरीज मध्ये एकदम फ्री मध्ये एनरोल करू शकता. तसेच मित्रांनो, मी आपल्याला सांगू इच्छितो ही टेस्ट सिरीज 30 जानेवारीला 10 वाजता अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर लाईव्ह होणार आहे. मित्रांनो, आपण जर या टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करू इच्छित असाल तर याचा लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आपण जर एनरोल करत असाल तर exam10 हा कोड जरूर यूज करायचा आहे, ज्यामध्ये अनअकॅडमी आपल्याला 10% डिस्काउंट लगेच देईल. पुढचा प्रश्न, पाचूचे बेटे म्हणून कोणत्या देशाला ओळखले जात असते? पाचूचे बेटे म्हणून खालीलपैकी कोणत्या देशाला ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. मित्रांनो, श्रीलंका हा जो देश आहे या देशाला पाचूचे बेटे म्हणून एक ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, कांगारूंची भूमी जगातील कोणत्या देशाला संबोधले जात असते? कांगारूंची भूमी असे जगातील कोणत्या देशाला म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. जगातील ऑस्ट्रेलिया हा जो देश आहे या देशाला कांगारूंची भूमी असे एक संबोधले जात असते. पुढचा प्रश्न, जगातील आफ्रिका खंडाला कोणत्या नावाने ओळखले जात असते? जगातील आफ्रिका खंडाला कोणत्या नावाने एक ओळखले जात असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. जगातील आफ्रिका खंडाला काळे खंड या नावाने एक ओळखले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. कटक मंडळ खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणाखाली कार्य करत असते? कटक मंडळ हे खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणाखाली कार्य करत असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मित्रांनो, कटक मंडळ हे जे आहे संरक्षण मंत्रालयाच्या खाली एक कार्य करत असते. पुढचा प्रश्न, अलीकडेच चर्चेत आलेले पर्पल रिव्होल्यूशन कशाशी संबंधित आहे? अलीकडेच चर्चेत आलेले पर्पल रिव्होल्यूशन कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. मित्रांनो, अलीकडेच चर्चेत आलेले पर्पल रिव्होल्यूशन जे आहे लॅव्हेंडर शेतीशी एक संबंधित आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपल्या समोर या ठिकाणी काय आहे. भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन असे कोणते आहे ज्याचा अर्धा भाग महाराष्ट्र व अर्धा भाग गुजरातमध्ये आहे ते सांगायचं आहे? महाराष्ट्रातील एकमेव स्टेशन असे कोणते रेल्वे स्टेशन आहे ज्याचा अर्धा भाग महाराष्ट्र व अर्धा गुजरातमध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भारतातील नवापूर हे एकमेव स्टेशन असे आहे ज्याचा अर्धा भाग महाराष्ट्र व अर्धा भाग गुजरातमध्ये एक स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न, डाळीच्या उत्पादनामध्ये जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो ते सांगायचं आहे. मित्रांनो, डाळीच्या उत्पादनामध्ये जगात भारताचा कितवा क्रमांक लागलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. डाळीच्या उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये पहिला क्रमांक या ठिकाणी मित्रांनो 1 लागलेला आहे. पुढचा प्रश्न, जन्मलेल्या मुलाचा मेंदू त्यांच्या शरीरातील किती टक्के ग्लुकोजचा उपयोग करत असतो? जन्मलेल्या मुलाचा मेंदू हा त्याच्या शरीरातील ग्लुकोजचा किती टक्के उपयोग करत असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. जन्मलेल्या मुलाचा जो मेंदू असतो त्याच्या शरीरातील ग्लुकोजचा 50% ग्लुकोजचा एक उपयोग करत असतो. पुढचा प्रश्न, जन्मलेल्या मुलांचा मेंदू 50% ग्लुकोजचा उपयोग केल्यामुळे मुलावर कोणता परिणाम किंवा प्रभाव दिसत असतो ते सांगायचं आहे. मित्रांनो, जन्मलेल्या मुलांचा मेंदू 50% ग्लुकोजचा उपयोग केल्यामुळे मुलांवर कोणता प्रभाव दिसत असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. जन्मलेल्या मुलाचा मेंदू 50% ग्लुकोजचा उपयोग करत असल्यामुळे मुलांना सतत एक झोप लागत असते. पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी काय आहे. सहारा वाळवंट एकूण किती देशाच्या सीमेला स्पर्श करत असते? प्रसिद्ध असलेले सहारा वाळवंट एकूण किती देशांच्या सीमेला स्पर्श करत असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. प्रसिद्ध असलेले सहारा वाळवंट जे आहे एकूण 11 देशांच्या सीमेला एक स्पर्श करत असते. पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया आपल्या समोर काय आहे.
कोणत्या पाण्याचे थेंब मानवाचा तणाव 50% कमी करू शकत असतात ते सांगायचं आहे. कोणत्या पाण्याचे थेंब हे मानवाचा तणाव 50% कमी करू शकत असतात. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. पावसाच्या पाण्याचे जे थेंब असतात ते मानवाच्या शरीरातील तणाव 50% एवढा कमी करू शकत असतात. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. भारतीय संविधानाने एकूण किती भाषांना संविधानिक मान्यता दिलेली आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. भारतीय संविधानाने एकूण किती भाषांना संविधानिक मान्यता दिलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भारतीय संविधानाने एकूण 22 भाषांना संविधानिक मान्यता दिलेली आहे. पुढचा प्रश्न. आशिया खंडातील गोबी हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे. आशिया खंडातील गोबी हा खालीलपैकी कशाचा एक अतिशय प्रसिद्ध प्रकार आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आशिया खंडातील गोबी जो आहे तो प्रसिद्ध असलेल्या वाळवंटाचा एक प्रकार बनलेला आहे. पुढचा प्रश्न. लोथल हे खालीलपैकी कोणत्या संस्कृतीचे प्रसिद्ध ठिकाण आहे. लोथल हे खालीलपैकी कोणत्या संस्कृतीचे एक अतिशय प्रसिद्ध ठिकाण आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. लोथल हे जे ठिकाण आहे सिंधू संस्कृतीचे अतिशय प्रसिद्ध असलेले एक ठिकाण बनलेले आहे. पुढचा प्रश्न. सिंधी संस्कृतीचे प्रसिद्ध ठिकाण लोथल हे कोणत्या राज्यात येते ते सांगायचं आहे मित्रांनो. सिंधू संस्कृतीचे प्रसिद्ध असलेले लोथल हे ठिकाण कोणत्या राज्यात येते. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सिंधू संस्कृतीचे प्रसिद्ध लोथल हे जे ठिकाण आहे भारतातील गुजरात या राज्यामध्ये स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न. कोणती चळवळ ऑगस्ट क्रांती म्हणून ओळखली जात असते. खालीलपैकी कोणती चळवळ एक ऑगस्ट क्रांती म्हणून ओळखली जात असते. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. ऑगस्ट क्रांती म्हणून जी आहे भारत छोडो ही एक प्रसिद्ध चळवळ ओळखली जात असते. पुढचा प्रश्न. कोणते जीवनसत्व शरीरामध्ये रक्त तयार करण्यास मदत करत असते. कोणते जीवनसत्व हे शरीरामध्ये रक्त तयार करण्यास एक मदत करत असते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. जीवनसत्व सी जे आहे शरीरामध्ये रक्त तयार करण्यास एक अतिशय महत्त्वाचे जीवनसत्व बनलेले आहे. करेंगे या मरेंगे हा नारा भारत छोडो चळवळीमध्ये कोणी दिलेला आहे. करेंगे या मरेंगे हे नारा भारत छोडो चळवळीमध्ये कोणी दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महात्मा गांधी यांनी करेंगे या मरेंगे हा जो नारा आहे तो भारत छोडो चळवळी दरम्यान दिलेला एक प्रसिद्ध नारा बनलेला आहे. या ठिकाणी क्रांतीवीर भगतसिंग यांच्यासोबत कोणाला फाशी देण्यात आली होती. क्रांतीवीर भगतसिंग यांच्यासोबत कोणाकोणाला फाशी देण्यात आली होती. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. वरीलपैकी दोन्ही म्हणजेच सुखदेव आणि राजगुरू या दोघांना क्रांतीवीर भगतसिंग यांच्यासोबत एक फाशी देण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न. 23 मार्च 1931 या रोजी कोणत्या व्यक्तीला फाशी देण्यात आलेली आहे. 23 मार्च 1931 या वर्षी या दिवशी कोणत्या व्यक्तीला फाशी देण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्वच म्हणजे भगतसिंग सुखदेव राजगुरू या सर्वांना या तिघांनाही 23 मार्च 1931 या रोजी या वर्षी एक फाशी दिलेली होती. पुढचा प्रश्न. अस्पृश्य मार्गाचे मनोबल वाढवणारी प्रमुख घटना खालीलपैकी कोणती आहे. अस्पृश्य वर्गाचे प्रमुख मनोबल वाढवणारी खालीलपैकी कोणती एक घटना आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मनुस्मृतीचे दहन ही जी घटना आहे ती अस्पृश्य वर्गाचे मनोबल वाढवणारी एक प्रमुख घटना झालेली होती. पुढचा प्रश्न. मनुस्मृतीचे दहन खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी केलेले आहे. मनुस्मृतीचे दहन हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी केलेले आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केलेले होते. पुढचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची घोषणा झाली त्याच दिवशी दुसरे कोणते विद्यापीठ हे सुरू करण्यात आलेले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची घोषणा ज्या दिवशी झाली त्याच दिवशी दुसरे कोणते विद्यापीठ चालू झालेले होते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. स्वामी रामानंद हे जे विद्यापीठ आहे ते या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाची घोषणा जेव्हा झाली त्याच दिवशी एक सुरू करण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. महाराष्ट्रातील नांदेड या जिल्ह्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची एक स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अस्पृश्य चळवळीचे नेतृत्व करण्यास कोणी प्रोत्साहित केले होते ते सांगायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अस्पृश्य चळवळीचे नेतृत्व करण्यास कोणी प्रोत्साहन दिलेले होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य राहील. शाहू महाराज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अस्पृश्य चळवळीचे नेतृत्व करण्यास एक प्रोत्साहन दिलेले होते. पुढचा प्रश्न. चाफेकर बंधू यांनी कमिशनर रेड यांची हत्या कोणत्या वेळेत केली होती. चाफेकर बंधू यांनी कमिशनर रेड
यांची हत्या कोणत्या वेळेत केली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. चाफेकर बंधू यांनी कमिशनर रेडची जी हत्या आहे ती मध्यरात्रीच्या वेळेस केलेली होती. पुढचा प्रश्न, कमिशनर रेड यांची हत्या झाली तेव्हा हे कोणत्या ठिकाणचे कमिशनर होते? कमिशनर रेड यांची हत्या ज्या ठिकाणी झाली किंवा जेव्हा झाली ते कोणत्या ठिकाणचे कमिशनर होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. कमिशनर रेड यांची जेव्हा हत्या झाली तेव्हा ते पुणे या ठिकाणचे एक कमिशनर बनलेले होते. तर मित्रांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? नक्कीच गॅरंटी आहे की इकडे तर आवडलेलीच आहे आणि त्यामुळे आपल्याला एक या सुपर क्लासला लाईक नक्कीच करायचं आहे. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.